11 मे 2026 रोजी सोलापूर शहरातील जुनी मिल चाळ परिसरात सहारा गन हाऊससमोर आज सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात केदार सिद्धप्पा छत्रे वय 53 हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब प्रभाकर फुल्ले यांच्या मालकीच्या सहारा गन हाऊसमधून एक व्यक्ती गंधकाने भरलेली काडतुसे कारमध्ये ठेवत असताना हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की तो संपूर्ण परिसरात घुमला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. जखमी केदार सिद्धप्पा छत्रे हे रामलिंगनगर विजापूर रोड सोलापूर येथील रहिवासी आहेत. ते सहारा गन हाऊस येथे कामाला होते. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.